Thank you, Jesus. धन्यवाद प्रभु येशू. All glory be to God. सर्व गौरव दे बाप्पाला. Beloved people, we welcome you for this Sunday morning worship service in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. प्रियानो, तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या गोड नावामध्ये रविवारच्या ऑनलाईन या उपासनेसाठी स्वागत करत आहोत. Beloved people, Bible says that we are the offspring of the word of God. प्रियानो, बायबल सांगतं, पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं की आपण देवाच्या वचनाद्वारे जन्मलेले आहोत. And now as we hear the word of God, आणि जसं आता आपण देवाचं वचन ऐकू, let us all yield to the word of God. या आपण देवाच्या वचनाला समर्पित होऊया. And we assure you आणि मग मी तुम्हाला खात्री देतो that you will be blessed and you will become a blessing for the kingdom of God. की तुम्ही नक्की खात्रीपूर्वक आशीर्वादित व्हाल आणि देवाच्या राज्यासाठी तुम्ही एक आशीर्वाद बनाल. And now to hear the blessed word of God, आणि आता देवाचा आशीर्वादित शब्द ऐकण्यासाठी let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayshree, with a mighty applause. या मोठ्याने टाळ्या वाजवून देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very blessed morning to you all in Jesus' name. येशूच्या नावामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक आशीर्वादित शुभ सकाळ. Bible says, बायबल म्हणतं, worship the Lord देवाची आराधना करा and His blessing shall be upon your food and water. आणि त्याचे आशीर्वाद तुमच्या अन्न पाण्याला लागतील. Serve Him. त्याची सेवा करा. God will surely bless you. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. This is a blessed morning. आजची सकाळ आशीर्वादित आहे. I'm waiting that you may all join me this morning. आणि आज या सकाळी तुम्ही सगळेजण एकत्र बसावं, माझं ऐकावं, पाहावं अशी माझी इच्छा आहे. That God may speak to you आणि देव तुमच्याशी बोलावा. and He may have something special reserved. काहीतरी देवाने तुमच्यासाठी खास राखून ठेवावं. So don't miss today's word. तर आजचा जो संदेश आहे तो कोणी चुकवू नका. Open your hearts, हृदय उघडा, open your minds, मन उघडा, and open your eyes, डोळेही उघडा, open your ears, कान उघडा, and fix your eyes on Jesus डोळे येशूंवर केंद्रित ठेवा and let Him guide you, आणि येशूंना तुम्हाला मार्गदर्शन करू द्या. because He is the best guide that we can ever find on this कारण earth. येशूच एकमेव असे उत्तम मार्गदर्शक आहेत. जगात असा मार्गदर्शक सापडणारच नाही. His name itself is so blessed. येशूंचं नावच इतकं आशीर्वादित आहे. Amen. आमेन. Now we will go to the word तर आता आपण देवाच्या वचनाकडे जाऊयात and see what God has to speak to us. आणि देवाला आपल्याला काय सांगायचंय ते पाहूयात. The madhouse of the heart. हृदयातील वेडघर. The madhouse of the heart. हृदयातील वेडघर. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 9 verse 3. उपदेशकाचा 9वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन आपण यावेळेला काढूया. This is an evil among all things that are done under the sun, that there is one event unto all. Yes, also the heart of the sons of men is full of evil, and madness is in their heart while they live, and after that they go to the dead. उपदेशक याचा 9वा अध्याय आणि 3रं वचन. जे सर्व सूर्याच्या खालती करण्यात येत आहे त्यात हे अरिष्ट आहे की सर्वांना एकसारखीच गती घडते, आणि याशिवाय मनुष्य संतानांचे हृदयही दुष्टतेने भरलेले आहे, आणि ते जिवंत असतात तोवर त्यांच्या हृदयात वेडेपण असते, आणि त्यानंतर ते मेलेल्यांकडे जातात. See, here it says, इथे लिहिलेलं आहे while people live, की लोक जोवर जिवंत असतात madness is in their heart. तोवर वेडेपण त्यांच्या हृदयामध्ये असतं. Why madness is in the heart? वेडेपण का माणसाच्या हृदयामध्ये आहे? Why people are becoming mad? लोक वेडे का होतात? I mean, there has to be a genuine reason. त्याच्या मागे काहीतरी अस्सल कारण असलं पाहिजे ना. A sane man suddenly becomes mad. की एखादा शुद्धीतला माणूस अचानक वेड्यासारखा वागायला लागतो, त्याच्या मागे काहीतरी कारण असायला हवं. That means something terrible has happened. याचा अर्थ काहीतरी भयानक घडलेलं आहे That his mind has become mad. आणि त्यामुळे त्याचं मन आता वेडं झालंय. Or maybe some evil has troubled him that his mind is gone insane. कदाचित काही दुष्टाई त्याला त्रास देत असेल की ज्यापायी त्याचं मन वेडं झालं. You know, when the heart is sick, असं असतं ना की जेव्हा हृदय आजारी पडतं a lot of things can go wrong. त्याला बऱ्याच गोष्टी चुकीच्या होऊ शकतात बरं का. In fact, most of the things go wrong. आणि उलटपक्षी हृदय असं आजारी पडलं की बरंच काही चुकीचं होऊ शकतं. You know, you can have medicine for your body, आणि शरीरासाठी शारीरिक आजारांसाठी आपण औषधं खाऊ शकतो. but when your heart पण suffers, हृदयाला जेव्हा त्रास व्हायला लागतात many things go wrong. त्याला बऱ्याच गोष्टी माणसाच्या जीवनात
गडबडतात, चुकीच्या होतात. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Proverbs 4 verse 23, नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि त्यातलं 23वे वचन, keep thy heart with all diligence, for out of it are the issues of life. नीतिसूत्र याचा 4था अध्याय 23वे वचन, ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर, त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. सर्वांपेक्षा अधिक. अधिक Adhik means above all. सर्वांपेक्षा अधिक म्हणजे सगळ्याहून जास्त काही सांभाळशील तर हृदय सांभाळ. Yes. Take care of your heart. हृदय जप, हृदय सांभाळ. Now, something that the heart always represents the spirit, काही लोकांना असं वाटत असतं की हृदय म्हणजे नेहमीच आत्म्याचं दर्शक आहे, but it is not so. परंतु असं नव्हे. The spirit is not the heart, आत्मा म्हणजे हृदय नाही nor the heart is the किंवा spirit. हृदय म्हणजे आत्मा नाही. Because if the heart represents the spirit, कारण हृदयचं आत्म्याचं प्रतिनिधित्व करत असतं, then why does Jeremiah say तर मग इर्मया असं का म्हटलं असता that the heart is desperately wicked? की माणसाचं हृदय अतिशय कपटी आहे. So surely the heart does not speak of the spirit. याचा अर्थ नक्कीच हृदय म्हणजे आत्मा नव्हे. Because we know कारण आपल्याला ठाऊक आहे the spirit is born again. आत्म्याचा नवीन जन्म झालाय And so that spirit cannot be wicked. आणि तो नवीन जन्म झालेला आत्मा दुष्ट असू शकत नाही. And that's why म्हणून the heart is not the spirit. हृदय म्हणजे आत्मा नाही. But I feel पण मला असं वाटतं the heart is the combination of the mind and the spirit. हृदय म्हणजे मन आणि आत्मा यांचं एक कॉम्बिनेशन आहे. Yes. It is the combination of the mind and the spirit. मन आणि आत्मा यांचे एक मिश्रण आहे हृदय म्हणजे. Because the heart also thinks and feels and chooses. हृदयाला भावना असतात, हृदय विचार करतं आणि हृदय निवडतं सुद्धा, Same like the mind. मनासारखंच. So here we can also speak of the mind. तर इथे आपण मनाविषयी सुद्धा असंच म्हणू शकतो. So when we speak of the heart, there is a part of the mind involved. तर हृदयाविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा तिथे मन काही प्रमाणात गुंतलेलं असतं. So I can interchangeably talk sometimes of the mind or the heart. म्हणून मी हे मन आणि हृदय अशा रीतीनं कधी मन कधी हृदय हे दोन्ही शब्द वापरून बोलू शकतो. Rule your mind or it will rule you. मनावर राज्य कर, नाही तर ते तुझ्यावर राज्य करेल. That's what we heard the other day. असं आपण आता ऐकलं. So consider your mind as a fence तर तुझ्या मनाला एक कुंपण समज, where the wall is very low ज्या कुंपणाची भिंत लो आहे, बुटकी आहे, and anything can come in the garden. आणि त्या बागेत मग त्या मन नावाच्या बागेत काही येऊ शकतं, कारण त्याचं जे कुंपण आहे त्याची भिंत फार उंच नाही, ठेंगणी आहे. And so control your heart, तर हृदयांवरती नियंत्रण ठेवा, control your mind. मनांवरती सुद्धा लगाम ठेवा. Before negative thoughts, evil thoughts make your mind and your heart mad. नकारात्मक आणि दुष्ट विचार तुमच्या मनांना वेड करून टाकण्या अगोदर तुम्ही सांभाळा. Some people have lost their senses. काही लोकांची सेन्सेस गेलेले आहेत, म्हणजे त्यांना शुद्ध राहिली नाही, ज्याला शुद्ध हरपणं म्हणतात असं झालंय. When you lose your senses, आणि जेव्हा एखाद्या माणसाची शुद्ध हरपते definitely you take a wrong step. तेव्हा नक्कीच तो माणूस काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार आहे, कारण त्याची शुद्धच हरपली आहे, त्याला काही कळतच नाहीये. Even a wise man will take a wrong आणि step. अशा परिस्थितीमध्ये एखादा शहाणा सुज्ञ माणूस सुद्धा काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतो. That's why we need to see what is the madhouse of the heart. आणि म्हणून आपण हे पाहायला पाहिजे की हृदयातलं वेडं घर आहे तरी काय. So, what are the major symptoms of a mad mind or heart? आणि एखादं वेडं हृदय, एखादं वेडं मन याची चिन्ह काय असतात, काय बघितल्यानंतर समजावं की या माणसाचं Yes. मन आणि हृदय वेडं झालंय. First is पहिलं worry. चिंता, Worry. चिंता, काळज्या. All wrong thoughts are of the devil. आणि सगळे चुकीचे विचार एक तर सैतानाकडनं येतात. Though we cannot attribute all anxiety to come from the devil, आणि जरी सगळी काळजी आणि चिंता सैतानाकडनं येते असं आपण म्हणू नाही शकत. sometimes कधी कधी we ourselves fear and worry about many things. आपल्याला स्वतःला कशाची तरी भीती वाटायला लागते आणि आपण काळजी करायला लागतो. That's why Jesus said, म्हणूनच येशू म्हणाले do not worry about anything. की कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका, Because worry can make your heart a madhouse. कारण चिंता तुमच्या हृदयाला एक वेडं मन करू शकते. Yes, feeling insecure is very common to many people. आणि अर्थातच अनेक लोकांना मी असुरक्षित आहे हे वाटणं फार कॉमन आहे. And feeling worried आणि चिंता होणं, itself is called anxiety. काळजी करणं, यालाच एक पद्धतीचा तणाव म्हणतात. Concern is one thing,
पहा, थोडीशी पर्वा एखाद्या गोष्टीची वाटणं हा वेगळा भाग असतो. Oh, I'm concerned about this, I'm concerned about की that. थोडीशी काळजी मला ह्याची त्याची होते, तो भाग वेगळा. But anxiety is different. पण त्याचं एक दडपणच येणं आणि त्याची चिंता, त्या चिंतेचं घर मनात होणं वेगळं असतं. And humans often experience anxiety in many ways. आणि मानवी लोकांना अशी दडपणं अनेक पद्धतीनं आलेली आपल्या जीवनात अनुभवायला मिळतात. You know, concern is like a protective gear. काळजी म्हणजे एक संरक्षणाचा गिअर आहे. Say, काळजी, थोडीफार काळजी, yeah, little bit of worry, little bit of fear is okay because it's a थोडीफार- real concern. थोडीफार काळजी, थोडंफार भय हे ठीक असतं, कारण की ती एक थोडी काळजी आहे की नाही, तेवढं चालतं. A little bit of anxiety is okay. थोडंसं चिंता करणं थोडं ठीक आहे, It's a reaction of fight or flight mode. कारण की जे काही झालेलं आहे त्याच्याविषयीची ती आपली प्रतिक्रिया असू शकते. म्हणून थोडी चिंता, थोडी काळजी, थोडं भय ओके, Because कारण that is a healthy kind of fear and worry. ते सुदृढ पद्धतीचं भय आणि काळजी आहे. Like if your child is going out, you are worried what will happen to the child. It's जसं okay. समजा तुमचं लेकरू बाहेर जात आहे तर तुम्हाला ती काळजी असणं की त्या लेकराचं सगळं ठीकठाक तर आहे ना, I mean, ही you- थोडी काळजी ठीक आहे. You cannot have an indifference attitude. Whatever happens, happens. म्हणजे for अशी good. वृत्ती त्यावेळेला दाखवून चालणार नाही ना आपल्याला, की ठीक आहे गेलंय पोरग बाहेर, आलं तर आलं, मेलं तर मेलं, असं नाही चालत ना. ती थोडी काळजी बरोबर असते की बाबा ठीकठाक गेलाय, ठीकठाक यावा. But yet there are people who allow their hearts to be troubled to such high levels पण तरी सुद्धा अशी काही माणसं की जी स्वतःच्या हृदयाला फारच उच्च प्रमाणामध्ये त्रास करून घेतात, they constantly live in fear and dread सातत्याने घाबरलेली असतात, दहशतीत असतात and tension आणि त्यांना टेन्शन 24/7 असतं and doubt. आणि शंका, संदेह, जे बघणार त्यात शंका. And so when you do that and when you will live with that kind of attitude, आणि अशा पद्धतीनं जर आपण करत राहिलो आणि असल्याच वृत्तीत जर आपण जगत राहिलो the devil will add his thoughts. तर सैतान त्याचे विचार अजून भरीला घेऊन येतो. You put 10%, he adds 90%. त्यामध्ये तुम्ही 10% घालाल तर उरलेले 90% सैतान येऊन घालतो. But if you don't put that, he cannot add. पण तुम्ही जर ते सुद्धा घातलं नाही तर सैतान त्याच्यामध्ये भरीला घालू नाही शकत. Even if you remove that 10% of anxiety out of you, म्हणजे ती 10% चिंता सुद्धा जर तुम्ही तुमच्यातनं काढून टाकली devil will not put it. तर सैतान येणारच नाहीये ना बाकीचं काही उरलेलं टाकायला. One of the reasons people get depressed is एक कारण माणसं नैराश्याकडे जातात त्याच्या मागचं असं आहे, they think wrong thoughts. माणसं चुकीचे विचार करायला लागतात आणि मग त्यांना डिप्रेशन येतं. Always thinking wrong thoughts can give evil spirit access in the realm of their soul. नेहमी चुकीचे विचार करत बसणं म्हणजे वाईट दुरात्म्यांना स्वतःच्या जीवात घुसायची परवानगी देणं आहे. And there are many things that will cause you anxiety. आणि अशा तर बऱ्याच गोष्टी असतात ना की ज्या आपल्याला थोडंफार टेन्शन किंवा चिंता देऊ शकतात. Some things may be real, some things may be imagination. त्यातल्या काही गोष्टी खऱ्या असतील, काही काल्पनिक गोष्टी असतील, पण आपण कल्पना रंगवून त्याचं टेन्शन घेऊन बसलोय. Some people will feed you. काही गोष्टी लोक आपल्याला खाऊ घालतात, ते ऐकून आपण डोक्याला हात मारून बसतो. They will only feed you with tension. आणि लोक येऊन जे काही बोलतात ते आपल्याला टेन्शनच देऊन जातात. Yeah, some people only feed you tension. आणि काही लोक आपल्याला टेन्शनच खायला घालून जातात. Don't sit with such people. अशा लोकांबरोबर कशाला बसायचं, नका ना बसू. Their life is negative and now they want your life also to be त्यांचं negative. जीवन नकारात्मक आहे आणि त्यांना आता तुमचंही जीवन नकारात्मक करायचं आहे, तर त्यांच्यावर आपण बसायचंच कशाला. And this kind of worry is spiritual madness. आणि अशा पद्धतीची काळजी म्हणजे एक आध्यात्मिक वेडेपण आहे आणि काही नाही. Just imagine a person coming to church, केवळ कल्पना करा, एखादा माणूस चर्चला येतोय, very joyful, आनंदी आहे, enter the gates with thanksgiving in his heart, फार आनंदी आहे, परमेश्वराच्या मंदिरामध्ये, देवाच्या अंगणामध्ये आभार प्रदर्शनासह त्याने पदार्पण केलंय sings praise and worship, आणि देवाची स्तुती आराधना तो गातोय and goes home dejected आणि मग नाराज होऊन घरी जातोय, and saying, I don't know what is happening in असं my म्हणत life. की मला नाही माहिती माझ्या जीवनात काय चाललंय, माहितच नाही, कळतच नाही, काय होत आहे समजेच ना, I will never come out of this मी thing. नाही परत या सगळ्यातनं बाहेर पडणार आहे बहुतेक, I'm going to die. आणि मी तर असाच म्हणणार आहे बहुतेक, Or we have to end our lives. किंवा आपण आता आपल्या जीवनाची समाप्ती करायची. I mean, this indicates that something is desperately wrong with this man's mind and heart. मग याच्यावरनं असंच सिद्ध होतं की या माणसाच्या मनात आणि हृदयात काहीतरी गडबडलेलं आहे, चुकलेलं आहे. Because he just was happy, का आता तर तो चर्चमध्ये इतका आनंदी होता but when he went home, he is depressed. आणि घरी गेल्यावर इतका कसा काय नैराश्यात गेला, डिप्रेशन मध्ये गेला. Did he meet somebody? आणि कुणाला भेटला का तो? Some negative person? काही नकारात्मक माणसं अधेमध्ये भेटली का त्याला? Or did he allow the devil to remove the word of God from his heart? का त्याने स्वतः सैतानाला त्याच्या हृदयातनं देवाचं
वचन काढायची परवानगी दिली? Jesus said, येशू बोलले, the bird will remove all that is in your heart. पक्षी येईल आणि तुझ्या अंतःकरणात जे पेरलंय ते सगळं काढून टाकेल. The devil will remove it. पक्षी म्हणजे तो सैतान आहे. सैतान ते काढायचा प्रयत्न तर करणारच आहे. So such a person has some powers removing his faith from the Lord. तर अशा माणसामध्ये अशी संभावना असते की त्याचा देवावरचा विश्वास उडू शकतो And he needs to address it. आणि त्याला काहीतरी त्याच्याशी ते त्यांनी हाताळलं पाहिजे. ते त्यानं तसंच ठेवता कामा नये. Even now, after you hear the word of आता God, सुद्धा हा देवाचा उपदेश तुम्ही ऐकल्यानंतर when you rise up after prayer, आणि माझी प्रार्थना संपल्यानंतर when you rise up, जेव्हा तुम्ही उठाल, be careful सांभाळा. because the devil will start putting his thoughts. म्हणजे आपला आजचा उपदेश संपला, प्रार्थना वगैरे झाली की त्याच्यानंतर जपा, कारण की सैतान त्याचे विचार तुमच्या डोक्यात घालायला यायचा प्रयत्न करू शकतो. So bind it in Jesus' name. तर ते येशूच्या नावात बांधा. We bind it other times, but when it's the most crucial time, we don't bind. इतर वेळेला आपण बांधतो, पण महासंघर्षाचा काळ जेव्हा येतो तेव्हा काय रे आपण गप्प बसतो? The- तेव्हा खरं तर बांधायचं ना. The best time to bind the Satan's thoughts are after you receive the word of God. सैतानी विचार बांधायची अतिउत्तम वेळ म्हणजे देवाचं वचन आपण ऐकल्या पश्चात, ऐकल्यानंतर आपण सैतानाला बांधायचं असतं. Because कारण the devil does not want that word of God to enter and settle in you. सैतानाची इच्छा नाहीये की तो देवाचा शब्द तुमच्यात येऊन तुमच्यात राहावा. People bind at all times. लोक बाकी इतर सगळ्या वेळेला सैतानाला बांधतात. It is right बरोबर आहे, and proper at times. त्यातही काही चुकीचं नाही, ठीक आहे. But पण the best time, the right time is to bind when the word is trying to enter in you. सैतानाला बांधायची अतिउत्तम वेळ आणि योग्य अचूक वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही नुकतंच आता देवाचं वचन ऐकलेलं आहे त्याच्यानंतर सैतानाला बांधायचं, कारण की आता तो येणार आहे वचन काढायला. Because the development of faith is when the word settles in you. कारण विश्वासाचं विकसन कधी होतं असा प्रश्न लिहा. विश्वासाचं विकसन कधी होतं आणि उत्तर लिहा. जेव्हा देवाचा शब्द तुमच्या स्थिर स्थावर होतो तेव्हा आपला विश्वास विकसित होतो. And the devil is afraid of your faith. आणि सैतान तुमच्या विश्वासाला घाबरतो. And so before that word settles in you and gives faith to you, the devil wants to remove it. आणि म्हणून तो देवाचा शब्द तुमच्यामध्ये स्थिर स्थावर होऊन तुमचा विश्वास विकसित होण्या अगोदरच तुमच्यातून सैतान तो शब्द हिसकावून काढायला पाहतो. And your warfare continues then. आणि मग तुमचं युद्ध चालू राहतं. And then you don't bind him. तुम्ही त्याला बांधत नाही Finally, you surrender your own self आणि तुम्ही शेवटी त्याला आहारी जाता, म्हणजे शरण जाता. by confessing and believing that nothing good is going to happen. असं काहीतरी बोलून की नाही नाही काही चांगलं होणारच नाहीये, सगळं नकारात्मक बोलून. The devil's main target is against your faith. सैतानाचं मुख्य लक्ष तुमच्या विश्वासाविरुद्ध आहे. Yes. And faith comes by hearing the word of आणि God. विश्वास देवाचं वचन ऐकून येतो. If faith goes out of the window of your heart, जर विश्वास तुमच्या हृदयाच्या खिडकीतनं बाहेर गेला it will invite doubt. तर त्यातनं शंकेला आमंत्रण मिळणार. And when doubt enters in, आणि शंका तुमच्या हृदयात आली it will invite his elder brother fear to enter in. की शंका त्याच्या थोरल्या भावाला म्हणजे भीतीला तुमच्या हृदयात आणणार. And when the elder brother fear comes in, आणि थोरला भाऊ, शंकेचा थोरला भाऊ भीतीही तुमच्या हृदयात आली he will invite his younger brother worry to join him. की मग धाकटा भाऊ आहे त्याचा काळजी, त्यालाही तो घेऊन येणार. So the whole family is there. म्हणजे पूर्ण घराणं तुझ्या घरात तुझ्या हृदयात राहायला आलं. काळजी, भीती, शंका And dealing with you. आणि सगळे ते आता ते घराणंच तुझ्या हृदयामध्ये राहायला आलेलं आहे आता. So they are all a big family, all related. आणि तो मोठा परिवार आहे, खानदान मोठं आहे. काळजी, टेन्शन, चिंता, भीती, See, you invite one, शंका. others will come. आणि त्यातनं एकाला बोलवलं की बाकीचं खानदान त्याचं येऊन बसतंच, त्यांना आमंत्रण लागतच नाहीत. All the relatives will come into your heart and mind. आणि मग ती शंका, ती भीती, त्यांचे सगळेच नातेवाईक मग तुमच्या हृदयात येऊन राहणार. And when they all settle in you, आणि शंका, भीती हे सगळेच्या सगळे तुमच्या हृदयात येऊन राहायला लागले all kinds of things will begin to move into की you. मग तुझ्यामध्ये ते चक्र सुरू होतं. असे विचार, तसे विचार. And you become a worry bag, a madhouse. आणि मग तू एक वेडं घर होऊन जातो. तू एक काळजीचं पोतं होऊन जातो. No use. काही फायदा नाही मग तुझा. Jesus said येशू म्हणाले in John 14:1, योहान 14:1, let not your hearts be troubled. तुमची हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. Believe in God, believe also in me. देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. Jesus also said, येशू असंही म्हणाले do not worry what you will eat, what you will drink, what you will wear. मी काय खाणार, पिणार आणि घालणार याची काळजी करू नका.
Don't even seek after the things of the world as the Gentiles seek. आणि परराष्ट्रीय जसं जगातल्या गोष्टींमागे लागतात तसं तुम्ही जगातल्या गोष्टींमागे लागू नका. But seek first the kingdom of God and His तर righteousness, सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा and everything will be added to you. आणि बाकी सगळ्या गोष्टींची भर तुमच्या जीवनात पडेल असं येशू वचनात बोललेले आहेत. Matthew 6:33. मत्थय 6:33. I do know मला ठाऊक आहे that the devil is incredibly smart and powerful, की सैतान फार हुशार आणि सामर्थ्यवान आहे हे मी जाणून आहे. and that he has literally centuries and centuries of experience with mankind. आणि अक्षरशः सैतानाला मानवजाती सोबतचा शतकोन-शतकाचा अनुभव आहे. And that's why म्हणून we cannot deal with him face to face, आपल्याला समोरासमोर सैतानाला हाताळता येत नाही. but पण with the wisdom of God देवाच्या ज्ञानानं and the power of God आणि देवाच्या सामर्थ्यानं and the power of the Holy आणि Spirit, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं we can easily defeat him, आपण सोप्या रीतीनं सैतानाला पराजयी म्हणजे हरवू शकतो. because कारण God is the creator of the devil. परमेश्वराने सैतानाला निर्माण केलेलं आहे. And if his God is for you, who can go against आणि you? तोच देव जर तुझ्यासाठी असेल तर तुझ्या विरुद्ध कोण जाणार आहे? Praise God. देवाला धन्यवाद. We know that he cannot literally read our minds and thoughts. आपल्याला एवढं तर ठाऊक आहे की सैतान अक्षरशः आपलं मन आणि आपले विचार वाचू शकत He नाही. cannot read what is going in your heart. तुझ्या मनात काय चाललंय ते सैतान वाचू शकत नाही He- जोवर तू ते बोलत नाही. Yes, he cannot read what is going in your thoughts. तुझ्या विचारांमध्ये काय विचार आहेत हे सैतान वाचू शकत नाही जोवर ते विचार तू बोलून दाखवत नाही. Two ways he will know. दोन रीतीनं त्याला कळेल. One, एक, when you speak from the abundance of your heart. जेव्हा तुझ्या हृदयाच्या भरभराटीतून तू बोलायला लागशील तेव्हा सैतानाला कळेल. Yes, you need to know these two things. या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत की सैतानाला कधी कळतं की आपला गाडा गडबडलाय. Yes. When he knows that you are full of worry and anxiety. कधी सैतानाला कळतं की मी फार टेन्शन मध्ये सध्याला आहे आणि चिंतेमध्ये आहे. When you confess. जेव्हा आपण बोलायला लागतो ना तसं तेव्हा सैतानाला कळतं की गाडी गडबडली आहे. Second, दोन, he can read your mannerism. सैतानाला तुमची शिस्त वाचता येते, ज्याला मॅनर्स पण म्हणतात ना, ते वाचता येतं सैतानाला. He can read your physical expressions. आणि सैतानाला तुमचे शारीरिक जे हावभाव असतात ना ते Yeah. वाचता येतात. He can read your facial expressions. सैतानाला तुमचे मुखावरचे जे हावभाव असतात ना ते सुद्धा वाचता येतात. And other unconscious actions he can read, and through it he can summarize. आणि बाकी नकळत केलेल्या सगळ्या आपल्या कृती सुद्धा बघून सैतान अशी गोळाबेरीज आपल्याविषयी लावू शकतो की This man is worried. हा माणूस जाम टेन्शन मध्ये आहे आणि आपल्याला एंट्री आता फ्री आहे. Are you getting me? These two ways, very या important. दोन रीती आहेत हा, फार महत्वाच्या, की ज्या रीतीनं सैतान आपल्यामध्ये येऊन ते वेडं घर तयार करू शकतो. So what should I do? मग आता मी काय करायचं? First, एक, don't open your mouth with wrong confession. चुकीचं बोलायला तोंड उघडायचंच नाही. Second, दोन, in your manners, तुझ्या शिस्तीत show that you are a joyful child of God. असं दाखवायचं की मी देवाचा आनंदी लेकरू आहे. So he will be deceived. म्हणजे मग सैतान फसेल आणि नादी लागायला येणार नाही. When you are silent, पण जेव्हा आपण गप्प राहतो, never singing to the Lord, प्रभूला काही गाणी बिणी गात नाही, your looks also looks as though you are very sad. आठ्या पडलेले तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा हेच दर्शवतात की तू खूप उदास आहेस. He realizes मग सैतानाला कळतं this is ready for a madhouse. हे तोंडावर वाजलेले जे बारा आहेत ते मला ह्याच्या घरामध्ये आमंत्रण देतायत आणि हे घर वेडं व्हायला तयार आहे. That's why म्हणून rejoice. आनंद करायचा. Paul says rejoice always. पॉल म्हणाला ना सदैव आनंद करा. Again I say rejoice. पुन्हा म्हणतो सदैव आनंद करा. पॉल बोललाय In everything give thanks. सर्व गोष्टीत प्रभूचे आभार माना. In everything. सर्व गोष्टीत Though you know in the heart that things are not what they seem to be, जरी but, तुमच्या हृदयात तुम्हाला माहिती असतं की गोष्टी पाहिजे तशा नाहीये, but I still give thanks. तरी मी आभार मानत आहे. Because कारण that is the way you're going to defeat the बस devil. त्याच रीतीनं मी सैतानाला पराजयी करू शकत आहे, तर मी असंच राहणार आहे. That is the way you are not allowing the devil to make your life a madhouse. मग अशा रीतीनं आपण सैतानाला परवानगी देत नाही आपलं जीवन एक वेडं घर बनायची. And the devil can also certainly arrange things in order to give us thoughts and the negative ideas. आणि सैतान सुद्धा अगदी अनुक्रमणिका ठेवून म्हणजे क्रमानं एक एक गोष्टी आपल्याला पुरवू शकतो सगळ्या चुकीच्या विचारांमध्ये जायला, नकारात्मक विचारांमध्ये जायला. And he can certainly influence things to make us doubt ourselves. आणि प्रभाव पाडू शकतो असा सैतान आपल्यावरती की आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागू
की खरंच मी अशी आहे का? Yes. And this is a constant battle. आणि हे सातत्याचं युद्ध आहे, हे कधी संपत नाही. Don't think so. Once in a year he will come during असा Good विचार Friday. करू नका की सैतान वर्षातनं एकदाच येतो गुड फ्रायडेला माझ्यावर अटॅक करायला. No, constant battle. हे सातत्य म्हणजे काय? सारखं युद्ध असतं हे. Oh, then that means did Jesus win the battle or not? हे सारखं युद्ध आहे म्हणजे मग येशूंनी आपल्यासाठी युद्ध जिंकलंय की नाही? Jesus has already won for us. अहो, येशूंनी आपल्यासाठी युद्ध जिंकलंय हो. But by faith we have to accept that victory. पण विश्वासाने आपण ते विजय स्वीकारले पाहिजेत ना हो. By faith we have to tell the devil you are lost. विश्वासानं आपण सैतानाला सांगायला पण हवंय ना की तू पराजय आहेस, तू हरलेला आहेस. And so if we trust entirely in our blessed Lord Jesus आणि आपण जर पूर्णतः आपल्या आशीर्वादित प्रभू येशूंवर विश्वास ठेवला and tell the devil, आणि सैतानाला सांगितलं look at the cross. की वधस्तंभाकडे बघ, Jesus has defeated it there. येशूंनी तुला तिथे पराजयी केलंय. Don't make my life a madhouse. माझं जीवन वेडं घर करायला येऊ नको. He will go away. मग सैतान जाईल. सुनवायची असते सैतानाला. Amen. Amen. Second, 2 fear. भीती. Fear is the second symptom. भीती म्हणजे दुसरं लक्षण किंवा चिन्ह. Fear can turn into spiritual madness. आणि भीती एका आध्यात्मिक वेडेपणात बदलू शकते बरं का. Fear has always been a tool of the devil. आणि भीती नेहमी सैतानाचं एक शस्त्र बनलेली आहे. The devil uses fear to keep you down and away from the truth. सैतान भीतीला वापरतो तुम्हाला खालीच ठेवायला आणि सत्यापासून तुम्ही लांब राहावं म्हणून सैतान भीती वापरतो. Always remember, नेहमी हे लक्षात ठेवा. devil's plan is to keep you away from the truth, which is the Bible. सैतानाची योजना अशीच आहे की तुम्हाला सत्यापासून लांब ठेवायचं आणि सत्य काय आहे बायबल, तर त्या बायबलपासून तुम्ही लांब राहावं अशीच सैतानाची इच्छा आहे. Every time you are away from the Bible, fear has to come in. आणि ज्या दर वेळेला तुम्ही बायबलपासून लांब राहाल त्या दर वेळेला भीती तुमच्यामध्ये येणार नाही, येणारच. Because there is no hope outside the Bible. कारण बायबल बाहेर आशा नाही. Why? का? Because Bible is the word of God. कारण बायबल देवाचा शब्द आहे म्हणून बायबल मध्येच आशा आहे. See, there is a healthy fear and there is an unhealthy fear. एक सुदृढ भय असतं आणि एक असं भय असतं की जे सुदृढ नाहीये. One is the fear of God, एक देवाचं भय असतं which guides us into correct path so that we can have eternal जे life. आपल्याला योग्य रस्त्यांमध्ये मार्गदर्शन करतं की ज्यापायी आपल्याला अनंत काळचं जीवन मिळावं. Because the Bible does speak about the fear of the Lord. कारण बायबल प्रभूच्या भयाविषयी बोलतो सुद्धा. And so we should fear God to the point तर आपण देवाचं भय अशा एवढ्या पॉइंट पर्यंत ठेवायचं that we are obedient to Him. की आपण देवाच्या आज्ञा पालनात आहोत. Because that is related to reverential fear. कारण की ते एक आदरपूर्ण भय असतं. आपण जेव्हा देवाच्या आज्ञा पालनात राहतो त्यालाच असं म्हणतात की आपल्यामध्ये देवाबद्दल एक मानास्पद भय आहे. Yes, a respectful fear एक मानास्पद आदरपूर्ण भय of who He is. की देव आहे तो. That fear is healthy. असा ऐरा गैरा कोणी नाहीये तो, देव आहे तो. हे असं जे असतं त्याला सुदृढ भय म्हणतात. But there is also a fear that the devil instills, पण एक असंही भय असतं की जे सैतान येऊन घालतो, which is called dread, ज्याला एक दहशत म्हणतात, which is constant fear. की सारखं घाबरलेली अवस्था. And this fear should not stay in us, otherwise we will become a madhouse. आणि अशा भीतीचं घर आपल्यामध्ये नकोच, नाही तर आपण वेडं घर बनणार आहोत. Fear is a terrible spirit that has held many captivity throughout the भीती ages. म्हणजे भयानक अवस्था की ज्या भीतीनं अनेकांना वेळोवेळी आणि अनेक प्रसंगांमध्ये घाबरवून सोडलेलं आहे. It is the tool that the devil uses to cage and to destroy us. भीती एक असं हत्यार आहे की त्याचा वापर सैतान करतो आपल्याला पिंजऱ्यात ठेवून आपला नाश करायला. Fear is like a chain that is put around your hands and legs. भीती म्हणजे एक अशी साखळी आहे की जी तुमच्या हातांना आणि पायांना बांधलेली आहे. Fear has no respect of age. भीती काही कुठलं वय बघून येत नाही. Fear has no respect of nationality. आणि भीती तुम्ही कुठल्या देशाचे वासी आहात ते बघूनही येत नाही. Fear has no respect of your status. आणि भीती तुमच्या स्टेटसचाही आदर करून येत नाही. Fear torments its victim and leads to untimely तर death. भीती येऊन छळ करतेच. जे कोणी परवानगी देतात त्यांच्यामध्ये येऊन भीती घर करणार, त्यांचा छळ करणार आणि त्यांना त्यांच्या ठरलेल्या वेळेअगोदर ठार मारणार. A Christian can never be weak. ख्रिश्चन माणूस एक तर कधी अशक्त असू शकत नाही. But पण when fear comes, he becomes weak. त्याच्यामध्ये भीती आली की तो ख्रिश्चन माणूस सुद्धा अशक्त पडतो. Always remember this truth. नेहमी लक्षात ठेवा हे सत्य. Fear weakens. भीती कमजोर करते माणसाला. And when it weakens you, आणि भीतीनं तुम्ही कमजोर झाला it gives a green signal for demonic spirits की to try सैतानी- to obsess you or to possess you. किंवा सैतानी आत्म्यांना हिरवा कंदील दिसतो की आता मी ह्यांच्यामध्ये घुसू शकतो
आणि मी यांना लागू शकतो आणि मग असं म्हणावं लागतं की ह्याच्यात सैतान घुसला, याला सैतान लागला, याच्या अंगात येतं. I believe fearing for no reason might give a green signal not only to demons, आणि माझा असा विश्वास आहे विनाकारण भय बाळगून केवळ सैतानाला आपल्या घुसायची परवानगी मिळते एवढंच नाही, but also for our lives to be a nightmare for the rest of our life. तर आपली जीवन सुद्धा महाभयानक अवस्थेमध्ये बदलतात उरलेलं पूर्ण आयुष्य. Worst thing also happens. वाईटातली वाईट गोष्ट जरी घडली ना Don't entertain fear. तरी भीती नाही स्वतःमध्ये पाळायची. You know, when news came from Jairus' house बातमी जेव्हा यायराच्या घरातनं आली that his daughter had की died, तुझी मुलगी वारली आहे, fear gripped Jairus. तेव्हा याईर घाबरला, भीतीचं घर. And if Jesus was not there, आणि जर त्यावेळेला येशू त्याच्या बरोबर नसते Jairus would have been a wreck, a madhouse. तर याईर झाला असता वेडा आणि झालं असतं त्याचं मन वेडं घर. Jesus looked at him and said, तर लगेचच येशूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले, Jairus, यायरा fear not, अजिबात भिऊ नकोस, only believe. फक्त विश्वास ठेव. Did you see? The antidote for fear is believing. लक्षात आलं ना, भीतीची लस आहे विश्वास देवावरचा. Say, every time fear tries to grip you, you bind him out and believe in ज्या Jesus. दरवेळेला भीती तुम्हाला जखडायचा प्रयत्न करते त्या दरवेळेला त्या भीतीच्या सैतानी आत्म्याला बांधा आणि येशूंवर विश्वास ठेवायला लागा. Say, yes, I think so, good things will happen. आणि असं म्हणायला लागायचं, नाही नाही मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी होणार आहेत. This is not the end. नाही नाही ही काही अखेर नाहीये. You devil, leave me ए सैताना सोड रे मला, in Jesus' name. येशूच्या नावात जातो की नाही. Fear, leave me in ए Jesus' भीती name. मला येशूच्या नावात सोडून जा बरं. I believe in God. माझा देवावर विश्वास आहे. Because once you begin to fear, कारण की आपण असं घाबरायला लागलो ना you are breaking God's law. की आपण देवाचे नियम तोडत असतो. What is God's law? देवाचे नियम काय असतात? God's law says, fear not. देवाचे नियम असे असतात की देव त्याच्या नियमात म्हणतो भिऊ नकोस. Because fear can kill and can cause confusion. कारण भीती ठार मारून गोंधळ निर्माण करू शकते. It can also cause discouragement. आणि भीती एक नैराश्य म्हणजे नाराजी सुद्धा आणू शकते. It can also cause the spirit of suicide to come upon a person. भीतीमुळे एखाद्या माणसात आत्महत्येचा विचार सुद्धा येऊ शकतो. There are all kinds of fear hunting people. आणि वेगवेगळ्या पद्धतीची भीती बाळगणारी माणसं असतात. But the trouble with fear is पण भीतीविषयीची समस्या अशी आहे की that it will make somebody a candidate for destruction. की भीती एखाद्या माणसाला नाशाचा उमेदवार, भीती एखाद्या माणसाला नाशाचा उमेदवार करू शकते. I pray that the spirit of boldness will come in मी तर you. प्रार्थना अशीच करतो की तुमच्यामध्ये धाडसाचा आत्मा यावा. As Paul said जसं पॉल म्हणाला in 2 Timothy 1:17, 2 तिमोथी 1:17 मध्ये, God has not given us a spirit of fear, but love, power and sound की mind. देवाने काय आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, तर प्रीती, सौम्य मन आणि सामर्थ्याचा आत्मा देवाने आपल्याला दिलाय. These three things can surely defeat fear out of your life. आणि या तीन गोष्टी नक्कीच भीतीला तुमच्या जीवनातनं हकलून लावू शकतात. Say, म्हणा, I receive the spirit of boldness and courage. मी धाडसाचा आणि प्रोत्साहनाचा आत्मा स्वीकारत आहे. I am moved by love. मी प्रेमाद्वारे चालणारी फिरणारी आहे. I am moved by power. देवाच्या सामर्थ्यात मी राहणारी आहे. I have sound mind in Jesus' माझं name. मन सौम्य येशूच्या नावात. Say it. बोला, In every area of my life, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक भागात I have these three things. या तीन गोष्टी माझ्यात आहेत. Fear, you have no power to rule over my mind and my ए heart. भीती, तुला काही सामर्थ्य नाही माझ्या हृदयावर मनावर राज्य करायची. Leave me in Jesus' सोड name. मला, येशूच्या नावात सोड मला. It may be simple to say now, but when you are in that kind of trouble, sometimes it may be difficult to quote 2 Timothy 1:17. आता सध्याला हे तुम्हाला कदाचित साधं वाटेल बोलणं. I mean, now it will be easy, but then it will be difficult. म्हणजे असं माझं म्हणायचं तात्पर्य असं आहे की आत्ताला सगळं ठीकठाक आहे समजा तुमच्या जीवनात, तर हे बोलणं सोपं जातं. नाही माझ्यात सौम्य मन आहे, नाही नाही माझ्यामध्ये पॉवर आहे, Yes. नाही नाही माझ्यात प्रेम आहे. पण आयुष्यात जेव्हा काही समस्या येतात, त्रास येतात, चिमटे बसायला लागतात, तेव्हाही असं म्हणणं गोइंग Yes. अगेन्स्ट ऑल ऑड्स की नाही माझ्या सौम्य मन, प्रेम आणि सामर्थ्य आहे, ते विशेष आहे. Yes, you have to say it. आणि बोलायचं तेव्हा, Say it with all your heart. आणि अगदी हृदयापासून बोलायचं. Now you may say it, but that time you have to really say it. आताला तर तुम्ही बोलाल, पण देव न करो अशा काही समस्या जर आल्या तर त्यात वेळेला बोलायचंच. Yes. I mean, it's not just a story or a thinking or something like that. It is the truth. कारण हे काय स्टोरी बुक नाहीये ना, हे काय कथेचं पुस्तक नाहीये की पानं भरायला काहीतरी लिहिलं. हे सत्य आहे. It's not even positive confession. आणि हे फक्त सकारात्मक कबुली सुद्धा नाहीये ना, ह्याच्यात वजन आहे. हे सत्य Yes. आहे, When हे you- जिवंत आहे. When you speak this, heaven backs आणि you. हे बोललं की स्वर्ग पाठिंबा देतं आपल्याला. Third symptom, तिसरं चिन्ह, the feeling of uselessness.
मी निरुपयोगी आहे, मी बिनकामाची आहे, अशी भावना जी माणसात येते की मी काय बाबा, म्हणजे मी निरुपयोगीच आहे, मी काय कामाची आहे हो. There are some people who feel worthless and useless. असं वाटतं काही लोकांना की मला काही किंमतच नाही, मी तर काही कामाचीच नाही, मी तर बिनकामाचीच आहे. They complain of trying many things without success. आणि मग ते तक्रार करतात की यश नाही मिळालं, बऱ्याच गोष्टींचे प्रयत्न केले. See, there can be many things that make them feel so. आणि अशा अनेक गोष्टी माणसाच्या जीवनात असू शकतात की ज्याद्वारे एखाद्या माणसाला असं वाटावं की मी बिनकामाचा आहे. Maybe a relation that went sour. कदाचित एखादं त्याचं नातं कडू झालं असेल की नाही नाही हुआ. Maybe a certain situation एखादी परिस्थिती असेल you had no control over. की ज्याच्यावर तुझं काही नियंत्रणच राहिलं नाही, नो कंट्रोल, मी काहीच करू शकत नाही. Maybe you are overthinking. कदाचित तुमची विचारसरणी जरा जास्तीचीच असेल की गरज नव्हती एवढे विचार करायची, पण तुम्ही केले. Some people are overthinking काही लोक people. असं ओव्हर थिंकिंग करतात की एवढा विचार करायची खरं म्हटलं तर गरजच नव्हती. I mean, as a Christian, you should not overthink. ख्रिश्चन या नात्यानं एवढे विचार करायची काय गरज आहे? That will invite doubt and other family to of fear to enter you. कारण ते आवासवा एवढे सारे विचार करून तुमच्यामध्ये भय, भीती, शंका, संदेह हा परिवार राहायला येणार. Or maybe you have not got a job किंवा कदाचित तुम्हाला नोकरी नसेल and you feel useless in the sight of आणि your तुम्हाला family. असं वाटत असेल तुमच्या परिवारासमोर की मी तर बिनकामाचाच आहे रे, काम नाही, धंदा नाही, कुछ नाही. Maybe the family doesn't understand your passion. आणि तुमच्या परिवाराला तुमचा आवेश कदाचित समजत नसेल. Maybe you are feeling alone, तुम्हाला एकटं वाटत असेल. and such feelings attack the mind and heart. आणि अशा भावना मनावर, हृदयावर मारा करतात बरं का. And that sometimes leads you to commit आणि suicide. अशातनं कधी कधी आपल्याला चक्क आत्महत्या करायची इच्छा होते की आता मी मरतोच. And so the devil will quickly capitalize on your thoughts आणि मग of सैतान काय करतो, suicide. पटकन अशा विचारांवरती नियंत्रण ठेवायला येतो की समजा तुमच्या डोक्यात आता विचार आलाच आहे की मी जीव देणार आहे, सैतान येतोच. Do you know, तुम्हाला माहितीये, as long as you never spoke the word suicide, जोवर तुम्ही हा शब्द बोलला नव्हता, कुठला, आत्महत्या, it never attacked you. तोवर त्या शब्दाने तुमच्यावर हल्ला केला नाही. Once you spoke it, पण एकदा तुम्ही तो शब्द बोललात, attack comes. मग हल्ला येतो. And then second time, आणि मग दुसऱ्या वेळेला, in a similar problem or some other problem, तसल्याच again that काहीतरी- same thought of suicide comes. मग दुसऱ्या वेळेला तसल्याच काहीतरी समस्येमध्ये परत तो विचार तुमच्यात येतो की मला आत्महत्या करायची. Never speak that word suicide. आत्महत्या हा शब्द बोलूच नका ना. Because once you say it, you will say it 10 times. का एकदा आत्महत्या हा शब्द तुम्ही बोललात तर तुम्ही 10 वेळेला बोलाल. Yes. That's why measure out the words you speak. म्हणून जे शब्द तुम्ही बोलताय ना, स्वतःचे शब्द तपासा, तुम्ही काय बोलताय. See, you may even repent, oh, I should not have said suicide. कदाचित तुम्ही खेद आणि पश्चाताप पण कराल, पश्चात म्हणजे नंतर, की नाही मी हा शब्द बोलायला नको होता. But when another new terrible situation arises, you will use that same word. पण मग आणि काहीतरी भयानक अशी अवस्था निर्माण झाली की परत तुम्ही तो शब्द बोलणार की मला आत्महत्या करायची. Because the devil will feed that same thought, the words that you spoke again and again. कारण सैतान तेच शब्द आणि तेच विचार तुमच्या डोक्यात परत परत घालणार की जे शब्द आणि जे विचार तुम्ही सारखे सारखे करत होता. So some people have got a list of negative words तर काही लोकांकडे नकारात्मक शब्दांची एक यादी असते and they have spoken it, आणि ते शब्द ते बोललेले and असतात. it keeps repeating when problems come आणि in their काही lives. समस्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या की त्यांच्या डोक्यात ते शब्द यायला लागतात. And so the devil suggests them to jump from the top of the bridge मग or सैतान jump देतोच त्यांना from the सल्ला. building. मग सैतान त्यांना सल्ला द्यायला येतोच की हो बरोबर आहे, उडी मार, नदीवर जा, पुलावर जा, उडी मार, जीव दे, आत्महत्या कर, खतम कर, खलास कर दे सब. He may persuade them to hang themselves. आणि मग सैतान त्यांना असंही म्हणेल गळफास लाव त्या पंख्याला. Now, since he has opened its mouth, it will keep on reoccurring. कारण त्यांनीच तोंड उघडलेलं होतं समस्येमध्ये की मला तर असं वाटतंय मी आत्महत्याच करावी. मग ते सारखं 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 ते विचार, काही समस्या आली की तेच विचार येणार. So you need to bind it till it is erased out of your तर mind. नको ना, तुमच्या मनातनं तो शब्दच नाहीसा होईपर्यंत तुम्ही सैतानाला बांधत राहा. And so next time when bigger problem comes, don't use that word at आणि all. परत जर काही मोठी समस्या आली तर तो शब्द वापरायचाच नाही अजिबात. Then what happens? मग काय होतं, It dies. ते मरून जातं. मग तो शब्दच मरून जातो आपल्या जीवनात. Otherwise, this is the madness of the mind. नाही तर हे वेडेपण आहे मनाचं बेटा. And it's quite a normal thing with unbelievers. आणि अविश्वासू लोकांमध्ये हे नॉर्मल असेल, But for Christians, पण आपण ख्रिश्चन आहोत. there is no basis for it. तर आपण ख्रिश्चन असताना या सगळ्या गोष्टींना काही पाया नाहीये. अरे You either believe the Bible for what it is or you stick to other things. एक तर बायबल जे म्हणतं त्याच्यावर आपला विश्वास असावा पुरेपूर, नाही तर मग बाकीच्या गोष्टींवर असावा.
You look to the cross. तुम्ही वधस्तंभाकडे बघा. There's somebody who loved you enough to die for your sins. आहे ना कोणीतरी आपल्यासाठी की ज्याने आपल्यावरती इतकं प्रेम केलं की आपल्यासाठी तो मरणही पावला, आणि ते येशू आहेत. Bible says, बायबल म्हणतो ना, for this reason Jesus was manifested that he might defeat the devil, याच कारणास्तव येशू प्रगट झाले. कशाला? की त्यांनी सैतानाचा नाश करावा to destroy the works of the आणि devil. सैतानी कृत्यांचा नाश करावा, म्हणून तर येशू आले ना. तो कोणाचं आपल्यावर प्रेम असो नसो, येशूंनी आपल्यावर प्रेम केलंय ना. So there is somebody who loves you enough to come down to this earth and take your sins and defeat the devil for you. मग आहे कोणीतरी की जे आपल्यावरती इतकं प्रेम करून गेले की आपल्या खातर, माझ्या पापांखातर या भूतलावर आले, माझ्यासाठी मेले, माझ्यासाठी पुनरुत्थित झाले. खूप झालं मला जगायला, Fourth point. असं म्हणायचं. चौथा मुद्दा Fourth symptom is depression. किंवा चौथं चिन्ह नैराश्य. The Bible has another name for depression. It is called the spirit of heaviness. बायबलमध्ये नैराश्याला अजून एक नाव आहे, ज्याला म्हणतात जडपणाचा आत्मा. Zardpana means you feel heavy on your, ओझं जे वाटतं ना, छातीवर ओझं जे वाटतं, yes, on your chest. छातीवर ओझं जे वाटतं ना, त्याला जडपणाचा आत्मा म्हणतात. डिप्रेशनचं दुसरं नाव बायबलमधलं. The spirit of depression can make a person to lock himself up. नैराश्याचा आत्मा जो असतो ना, तो माणसाला एका खोलीत असं बंद करून राहायला लावतो. He will not even look at you. तो माणूस तुमच्याकडे बघणार पण नाही. The person who was laughing now is only crying. म्हणजे एकेकाळी हसणारा माणूस आता फक्त रडतो, A person who is always smiling is now very sad. आणि एकेकाळी हसणारा माणूस आता अगदी उदास असतो. I mean, whoever suffers from आणि depression, ज्या कुणाला असं नैराश्य येतं ना, he will also give room for other demons to attack him. तो माणूस इतर सैतानी आत्म्यांना पण त्याच्यावर हल्ला करायची परवानगी देत असतो. And when they move in one by one into you, आणि हे सगळे सैतानी आत्मे एक एक करून तुमच्यामध्ये जेव्हा यायला लागतात, you become a madhouse. मग आपण वेडं घर होतो. आणि काय, आपलं हृदय वेडं घर होतं. Fifth point, पाचवा मुद्दा, fifth symptom, पाचवं लक्षण, high-mindedness. एक बढाईखोर आत्मा. The victim of high-mindedness don't want to start from something low. एक बढाईचा आत्मा की खालून विचारच करायचे नाहीत काही. That I don't want to start from the low, I Kim- always want to start from the top. मला खालून काही सुरुवात करायचीच नाहीये, मला अगदी वरूनच सुरुवात करायची आहे. खाईन तर तुपाशी, नाही तर मी राहीन उपाशी, असा प्रकार. They focus on the high things. म्हणजे उंचच नेहमी बडी बडी बाते. The devil is happy with people with high mind आणि अशी ज्या कोणाची मनं असतात ना, त्यांच्यावर सैतान फार खुश असतो. because he would make them to scatter the table of good things prepared to them by themselves. कारण की सैतान अशा लोकांना चांगल्या गोष्टींचा मेज जो त्यांनी तयार केलेला असतो, तो स्वतःच लाथाळायला लावतो. A high-minded person may be saying, बढाया मारणारा माणूस असं म्हणू शकत असेल, I want to have my own wedding on top of Himalaya mountain, मला माझं लग्न हिमालय डोंगरावर करायचंय, or I will not get married to this lady. नाही तर मी लग्नच करणार नाही या मुलीशी. असं It is only living for himself, high-mindedness. हे फक्त स्वतःसाठी जगणं झालं की हो. I will get married, but I'll get married in the depths of the sea. लग्न केलं तर समुद्रातच करीन, नाही तर करणार नाही. But she says, no, I cannot swim. मग ती म्हणेल, नाही पण मला नाही पोहता येत ना. Forget it, then we will not मग get जाऊ दे, married. मग लग्न करायलाच नको आपण. This is a high-minded spirit. त्याला ना असा बढाईचा आत्मा म्हणतात. Yes, there are people who want to break every record. असतात ना अशी काही माणसं की ज्यांना सगळे रेकॉर्ड तोडायची इच्छा असते. And this is high-mindedness आणि ह्या बढाया आहेत, बाकी काही नाही. and madness of the mind and heart. आणि हे मनातलं वेडेपण आहे, हृदयातलं वेडेपण आहे, याच्यामध्ये काही तथ्य नाही. Some minds don't want to dwell in peace. काही मनांना शांतीनं राहायचंच नसतं. They always want to take risk. त्या मनांना नेहमी धोकेच पत्करायचे असतात. You have seen in the world, जगात तुम्ही पाहिलं असेल, they want to jump from the top, jump from planes, do all those. असं वेगवेगळं करणार. weird म्हणजे things. कुठेतरी वरून उडी मारणार, विमानातनं उडी मारणार, डोंगरावरनं उडी मारणार. खतरो के खिलाडी तसं. They want to do काय all गरज आहे risky का? things. I mean, what खतरा is the लेना use? ही क्यों है? शांतीनं जर No, जगता येत आहे ना, they cannot live in peace. पण नाही, त्यांना शांतीनं जगताच येत नाही. त्यांना खतऱ्यांची पंगे नेहमीच घ्यायला आवडतात. The devil wants them to take risk आणि सैतानाची इच्छाच असते की यांनी खतऱ्यांची पंगा घ्यावा, because he is at peace. कारण तो शांतीत असतो. The devil doesn't want anybody to be in peace. आणि सैतानाची इच्छा नाहीये की कोणी असं शांतीनी राहावं. Many of these stunts of high-mindedness is given by the devil. आणि बऱ्याच ह्या अशा सगळ्या बढाया सैतानाने दिलेल्या असतात. They want to put their hand in the shark's mouth, or they want to put their head in some other crocodiles. हात मगरीच्या तोंडात घालणार वगैरे, ज्याच्यात म्हणजे माहितीये की घातलं की चावणार आहे, पण नाही घालणार, असं काहीतरी. So any risk to your lives is not record breakers, it is risk to your life. तर जीवाचा धोका पत्करणं ह्याच्यात काही नवीन रेकॉर्ड होत नसतं. तर ह्याच्यात एकच बातमी येते की आपलं निधन झालं.
कारण तो जीवाला धोका घेतला आपण. See, some people don't enjoy the peace that God has given them. काही लोकांना देवाने दिलेली शांती उपभोगायला नाही आवडत. They want to run contrary to the peace of God. त्यांना देवाच्या शांती विरुद्ध धावायला पळायला आवडतं. And then they become a madhouse. मग ते होतात वेडघर. Sixth symptom, सहावं लक्षण sadness. उदासीनता. Bible says in Deuteronomy 28:65, अनुवाद 28:65 मध्ये बायबल म्हणतं, it speaks of the sorrow of the mind. मानसिक दुःखाविषयी, उदासीनतेविषयी तिथे लिहिलेलं आहे. This is a feeling of hopelessness एक निराश अशी भावना. when one feels his situation is really bad जेव्हा एखाद्याला असं वाटतं की माझी अवस्था फारच वाईट आहे हो, and the person does not know what to do. आणि त्या अवस्थेत त्या माणसाला जेव्हा कळत नाही की मी काय करावं, And so there is an area of sorrow wherein when somebody has asked for forgiveness for a sin, तर एक दुःखाचा असा भाग असतो की जेव्हा एखाद्या माणसाने आपल्या पापाची क्षमा मागितलेली असते and God has forgiven him, आणि देवाने त्याला क्षमाही केलेली असते, but the person still nurses the feeling that he has not been forgiven. आणि तरी तो माणूस स्वतःच्या हृदयात मात्र तीच एक भावना नेहमी जपून ठेवत असतो की नाही, मला क्षमा नाही मिळालेली, मला क्षमा नाही झालेली, God has not forgiven me. देवाने नाही मला क्षमा केली. And so they live with that guilt. आणि त्या दोषी भावनेत ते राहतात. And so every attribute, every misfortune that falls, आणि मग जे काही दुर्भाग्य lives, त्यांच्यावर येतं they refer it to their past sins. त्याचा संदर्भ ते आपल्या भूतकाळातल्या पापाशी लावतात की भूतकाळात मी असं असं पाप केलं ना, त्याच्यामुळेच असं असं दुर्भाग्य मला लाभलं. See, that means you are saying God has not forgiven you. याचा अर्थ तुला असं म्हणायचंय की देवाने तुला क्षमा केली नाही. So for everything that happens to them, मग जे काही त्यांच्या जीवनात घडतं ना, I think so that time I asked for forgiveness, God didn't forgive त्या me. सगळ्याचा संदर्भ ते ह्याच्याशीच लावतात की मी देवाला क्षमा मागितली होती तेव्हा, पण देवाने बहुतेक मला क्षमा केली नाही, म्हणून असं सगळं वाईट माझ्या जीवनात झालं बघा. God is not very pleased with such a person देव अशा माणसावर खुश होत नाही, because he discovers that this person does not value the blood of Jesus. कारण देवाला कळतं की हा व्यक्ती तर येशूच्या रक्ताला किंमतच देत नाहीये. And Jesus had shed his precious blood for आणि our sins. येशूंनी तर त्यांचं मूल्यवान रक्त आपल्या पापांसाठी सांडलेलं आहे. So self-accusation, तर स्वतःला दोष देणं, after you have repented, पश्चाताप केल्यानंतरही स्वतःला दोषी मानणं, it's an insult to God. देवाला अपमान आहे हा. It undoes the work of Christ on the कारण cross. त्यातनं ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेलं कार्य शून्यात निघतो हो. Like Bible says in 1 Kings 17, जसं एक राजे 17वा अध्याय बायबल म्हणतं, this widow whose son had died, होती एक विधवा जिचा मुलगा वारला, as Elijah stayed with her, एलिया तिच्या बरोबर राहत असे, and she told the man of God, आणि मग ती त्या देवाच्या सेवकाला म्हणाली. did you in verse 18, 18व्या वचनामध्ये, एक राजे 17:18, 17वा अध्याय 18 वचन, did you come here to cause the death of my son as a reminder that I have sinned against God? मग ती एलियाला म्हणाली, देवाच्या माणसा, माझे तुझे काय आहे, तू माझ्या अन्यायाची आठवण देण्यास व माझ्या मुलाला जीवे मारण्यास आला होतास का काय? See, she thought the death of her son was because of her past sins. तिला असं वाटलं की तिच्या मुलाचं जे निधन झालेलं आहे ते तिनंच भूतकाळात केलेल्या पापांमुळे झालंय असं तिला वाटलं. एक राजे 17वा अध्याय 18वं वचन बघा. She thought that my son died because of my past आणि sins. तिला असं वाटायला लागलं की मी जी पाप भूतकाळात केली होती त्यामुळे माझा मुलगा मेला. There are two things in this. दोन गोष्टी आहेत त्याच्यात. Then either she had not repented for her sins, एक तर असं म्हणायचं की तिनं आपल्या पापांचा पश्चाताप केला नाहीये, or किंवा she has repented but she has not forgiven herself. तिनं पश्चाताप केलाय पण तिने स्वतःला क्षमा केलेली नाहीये. Many times God forgives you but you don't forgive yourself. बऱ्याच वेळा असं होतं, देव आपल्याला क्षमा करतो पण आपण स्वतःला क्षमा करत नाही. If you ask for forgiveness, तुम्ही जर क्षमा मागितली I mean, he will not speak through a loudspeaker, yes, my son forgiven. तर देव काय भोंगा घेऊन सगळीकडे घोषित तर करणार नाही ना गावभर की हो माझ्या मुला तुला मी केली क्षमा. You should believe by faith he has forgiven you. विश्वासाने तुम्ही भरोसा ठेवायचा की हो मी क्षमा मागितली, Say, कोणी काही म्हणा देवाने मला ती दिली. because Revelation 20:10 says the devil is a deceiver. कारण प्रकटीकरण 20 त्यातलं 10वं वचन म्हणतं सैतान फसव्या आहे. So sadness is not bad तर उदास होणं काही वाईट नाही, because we have been told that joy triumphs all कारण की आपल्याला असं सांगण्यात आलंय की आनंद सगळ्यावर मात करतो and sadness needs to be suppressed. आणि उदासीनता दाबलीच गेली पाहिजे. But there is a time for everything. पण कसं आहे, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बेटा. Say, sadness is a good emotion coming from God. उदास होणं सुद्धा एक चांगली भावना आहे जी देवाकडनंच येते. I mean,
all these emotions are from God. या सगळ्या भावना देवाकडनंच येतात But there is बेटा. a time for everything. पण एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. उदास व्हायची पण एक वेळ असते. त्या वेळेत तेवढं शोभतं, नंतर नाही. Time to laugh, time to cry. एक हसायची वेळ असते तेव्हा हसलं पाहिजे, एक रडायची वेळ असते तेव्हा रडलं पाहिजे, उदास व्हायची एक वेळ असते तेव्हा उदास ठीक आहे. A madhouse is when there is mourning you are laughing, and when you have to laugh you are crying. घर वेडं कधी म्हणायचं की हसायच्या वेळेला तुम्ही रडताय, रडायच्या वेळेला तुम्ही हसताय, म्हणजे तुझं मन वेड आहे. But if your grief continues even after the prescribed time, पण तुझी उदासीनता ठरलेल्या वेळेपेक्षा सुद्धा जर लांबली the devil will allow you to enter into depression. तर मग सैतान तुला अगदी नक्की नैराश्यामध्ये न्यायला येणार. Though all emotions come from God, जरी सगळ्या भावना देवाकडून येतात the devil can take any emotion and magnify it तरी सैतान कुठलीही भावना घेऊन त्याला भिंग लावून मोठं करू and शकतो cause you depression आणि तुला नैराश्यात नेऊ शकतो and make you a madhouse. आणि तुला वेडघर करू शकतो. Like anger, fear, sadness, these are all जसं राग, emotions. भीती, दुःख, उदासीनता ह्या सगळ्या भावना आहेत. But it has to be properly regulated and within the time frame. जे मी म्हटले की त्या वेळेला बऱ्या असतात, तर तेवढ्या वेळेमध्येच त्या ठीक असतात, त्याला खेचणं बरोबर नाही. Like Bible says, जसं बायबल म्हणतं, let not your anger go past midnight but before sleep finish it off. रागे जरूर भरा पण त्या रागात सूर्य मावळू देऊ नका. म्हणजे झोपण्या अगोदर हिशोब क्लिअर करा बेटा. So sadness is a good emotion from God. तर उदासीनता देवाकडनं आलेली एक चांगली भावना आहे. But don't be sad as a Christian when things don't happen. पण ख्रिश्चन या नात्यानं गोष्टी समजा नाही घडल्या तर मग उदास व्हायची गरज नाही. So when should I use this sadness? नाही मग मी उदासीनता कधी वापरायची? When you're repenting for your sins, use that sadness. स्वतःच्या पापांसाठी पश्चाताप करत असताना हो ना उदास, Amen. अशी वापरायची. 7th point. 7वं लक्षण. 7th symptom. 7वं लक्षण, Dwelling on the past. भूतकाळात राहणं. Dwelling on the past. भूतकाळात राहणं. Some want to dwell on the past. काही लोकांना ना भूतकाळातच राहायला आवडतं. Dwelling in the past will become a terror. भूतकाळात राहून एक दहशतच निर्माण होईल बरं का. It is a sure way of stalling your progress. म्हणजे अगदी नक्की मग तुमची प्रगती खुंटणार. The negative past can lie upon someone like the corpse of a giant. नकारात्मक भूतकाळ ना म्हणजे राक्षसासारखा एखाद्याला पछाडू शकतो Yes. And make him a madhouse. आणि त्याला वेडघर करू शकतो. If care is not taken, जर काळजी नाही घेतली ना या भागात, one can spend the entire profits he will make into the future to service the debts of the past. आणि या भागामध्ये काळजी घेतली नाही तर मग भवितव्य त्या माणसाचं कधी उज्ज्वल होणारच नाही. I mean, he's paying only for the past, म्हणजे भूतकाळासाठीच तो किंमत मोजत राहिलाय. which you should not. तसं नको ना, भूतकाळ सेटल झालाय ना आता. Yesterday is gone. कालचा दिवस गेला. It is too late to worry about it आता त्या कालच्या दिवसाची एवढी काळजी करणं उशीर झाला आता. because you cannot go back to it. का आता नाही, आपण गेलेल्या दिवसांमध्ये परत जाता येत नाही बेटा. Many people dwell in the past. पण बरीच माणसं गेलेल्या दिवसांमध्ये म्हणजे भूतकाळातच राहतात That's why they are not living in the present. आणि म्हणून ते वर्तमान काळात जगतच नाहीत. And so when you see them, you feel as though he is living 100 years before. आणि मग अशा लोकांना बघितलं की असं वाटतं 100 वर्षांपूर्वी जगणारी माणसं आहेत ती. Only talking about the past. फक्त भूतकाळाच्याच गप्पा मारतात रे. That is a madhouse. ते वेडं घर आहे. Because the devil wants you to only dwell upon the past. कारण सैतानाची इच्छाच आहे की तुम्ही फक्त भूतकाळातच राहावं. Because he knows कारण त्याला ठाऊक you आहे, can do nothing about the past. तुम्ही भूतकाळाचं काही करू शकत नाही. It is like a rocking chair which leads you nowhere. ती हलणारी आराम खुर्ची असते ना तशी आहे ती नेत कुठे नाही पण हलती खूप आहे. And the problem with our past is आणि आपल्या भूतकाळाची समस्या अशी आहे, past memories cannot be erased from your mind or heart. भूतकाळातल्या आठवणी आपल्या मनातनं आणि हृदयातनं खोडल्या नाही जाऊ शकत. See, that's why, whatever you do today, म्हणून आज तुम्ही जे काही करता it will affect your tomorrow. त्याचा परिणाम तुमच्या उद्यावर होतो हे बरोबर आहे. Because कारण even till today, we have not forgotten our past, आजपर्यंत आपण आपला भूतकाळ विसरलेलो नाही. our sins, आपली पाप, our weaknesses, आपला or we अशक्तपणा, hurt somebody. कमजोरी, आपण कुणाला or we वाईट cheated वाटेल असं somebody. केलं किंवा आपण कुणाला फसवलं, It doesn't go off your mind. ते जात नाही मनातनं लवकर. See? You can forget it, but you cannot erase it. विसरू शकाल कदाचित काही वेळ तुम्ही ते, पण ते तुमच्यातनं निघू नाही शकत. You cannot erase your past by wishful thinking. फक्त सदिच्छा बाळगून तुम्ही तुमचा भूतकाळ इरेज किंवा डिलीट
करू नाही शकत. No. The battles from a negative past and a dark ancestry are real. नकारात्मक भूतकाळातली युद्ध विचित्र असतात. And the key to deliver yourself from the dark and your mysterious past आणि तुमच्या अंधारातनं आणि रहस्यमय भूतकाळातनं स्वतःला सुटका जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याची किल्ली आहे you have to dwell in the present. वर्तमान काळात जगायला शिका रे. See, learn what you did of the past, learn from it, but don't dwell in the past. भूतकाळातनं शिका, परत ते करू नका आणि भूतकाळात राहू नका. Look to the Lord for the present, प्रभूकडे वर्तमान काळासाठी बघा, and then your future will be bright. भविष्य उज्ज्वल होईल. Renew your mind, मन नवीन करा, forget the past. भूतकाळ विसरा. Seventh and last point. शेवटचा मुद्दा आठवा Unnecessary. माझ्यामध्ये Eighth, sorry. माझ्या मते आठवा, Unnecessary agitation. उगीच संघर्ष म्हणजे गोंधळ सगळा. Getting perplexed and उगीच agitated. उगीच गोंधळायचं, उगीच चिडचिड करायची And the inability to concentrate. आणि मग लक्ष केंद्रित करता येत नाही. It is a sign that madness has come in your heart and mind. हेही चिन्ह अशाच आहे की तुझ्या मनात वेडेपण आलंय. Some people read the Bible काही लोक बायबल वाचतात with understanding, समजुतीनं, but it has not entered them. पण त्यांच्यात ते जात नाही. Why? का? Heart and mind is agitated. हृदय आणि मन वेगळंच आहे, म्हणजे असं उगीच Some काहीतरी. pray काही लोक प्रार्थना करतात, and get up and look the same before they went for prayer. प्रार्थना करतात, उठतात आणि जसे अगोदर होते तसेच दिसतात. What is it? काय? It is the madness of the mind and heart. हृदयातलं आणि मनातलं वेडेपण आहे. Because the prayer has to affect your mind. कारण प्रार्थनेचा परिणाम तुझ्या मनावर झाला पाहिजे ना रे. Prayer has to affect your heart. प्रार्थनेचा परिणाम तुझ्या हृदयावर व्हायला हवा ना. See? प्रेयर केली म्हणतो ना तू. And then there are minor symptoms of the mad mind. आणि मग वेड्या मनाची काही छोटी छोटी लक्षणं असतात. Keep it away from you. ती तुमच्यापासून जरा लांबच ठेवा. Like जसं anger, राग, fear of death, मरायची भीती, loss of motivation, अशी चालनाच नाहीये, काही प्रेरणाच नाहीये, असं desire to cry, रडायची खूप इच्छा होते, feeling of isolation, एकटं वाटतं मला, pity party स्वतःची फार कीव येते हो मला, because somebody hurt you. कारण कोणीतरी मला वाईट वाटेल असं केलंय. See? हे जे काय आहे, ही पण छोटी छोटी लक्षणं त्याचीच आहेत. Yes. And the next thing is, आणि पुढची गोष्ट, always know नेहमी जाणा, the greatest wanderer in the world is your mind. अख्ख्या जगातला सगळ्यात मोठा भटकंती करणारा कोण आहे? भटक्या, तुझं मन. God said, Cain, you will be a fugitive and a vagabond. देव म्हणाला ना कायनाला की तू भटका होणार आहेस. But you know, the human mind is the greatest vagabond in the universe. पण मानवी मन अख्ख्या सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त भटक आहे. I mean, your body has not traveled the world so much as your mind has traveled. तुझ्या शरीराने इतका प्रवास केलेला नाहीये, पण तुझं मन जगभरात प्रवास करून येतं. All over the world, every corner of the world, your mind has gone. अख्ख्या जगात तुझं मन जाऊन आलेलं असतं. तू असशील शारीरिक रीतीनं दापोडीत, मन गेलंय अमेरिकेत. You may be sitting in the church and hearing the word, but your mind has traveled to 10 friends and come back. बसलाय तू चर्च मध्ये, पण मन गेलंय 10 मित्रांच्या घरी. Yes. Some people are sitting and sleeping. काही लोक बसून झोपतात, Their mind is gone all over. मन त्यांचं सगळीकडे भटकतं. In 1 hour, they saw so many dreams. एका तासात इतकी स्वप्न पाहतात ते. The devil has shown so many dreams. सैतानाने त्यांना इतकी सगळी स्वप्न त्या तासात दाखवली. And he says, good, आणि तो म्हणतो छान आहे, I will take you to all vacations. मी नेतो तुला सुट्टीवर. So in that dream, आणि मग त्या स्वप्नात he takes them to all vacation to eat this, to eat that, to enjoy घेऊन life. जातो सैतान त्यांना सुट्टीवर, इकडे तिकडे खायला प्यायला. And when the word is over, आणि मग देवाचं वचन संपलं, then he किंवा? wakes them up. जाग करतो सैतान त्यांना. And then the mind is empty of God. मग त्यांचं मन देवाशिवायचंच राहतं, And all imagination was only there in it. रिकामं, आणि सगळ्या कल्पनाच त्यांच्या डोक्यामध्ये सैरावेरा धावतात. Say, he will take it to your friend's home. सैतान तुम्हाला तुमच्या मित्रांच्या घरी घेऊन जाईल तेव्हा. You will म्हणा. think about a movie or a film star or तेव्हाच this or चर्चला that. येऊन बसलो आणि मन असं थिएटर मध्ये पिक्चर बघायला.
Because your mind has no lock and key, कारण मनाला काही कुलूप नाही रे बेटा, कुलूप नाही, चावी नाही मनाला. the door is open, दार मनाचं सारखं उघडं असतं. and so it loves to wander all मग over. त्या मनाला अगदी सगळीकडे अख्ख्या जगात भटकायला आवडतं. Take control of your mind. मी काय म्हणतो, जरा स्वतःच्या मनावर लगाम ठेवा. Yes, some people come to church, but they don't force their mind to sit in the church. काही लोक चर्चला येतात पण आपलं मन घेऊन येत नाहीत, त्यांचं मन भटकतच राहतं. You should say, तुम्ही म्हणायचं, as I am sitting and as spirit is sitting, mind and soul and heart, you sit also with me. मी माझा आत्मा बसलेली आहे चर्चमध्ये, तर माझं मन, माझं हृदय सगळं इकडे पाहिजे. So if you don't put this vagabond mind under control, तुझ्या भटक्या मनाला जर तू नियंत्रणाखाली आणलं नाहीस, eventually you will become a madhouse. तर ते शेवटी तू वेडघर होशील. That's why control your mind. पण स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा. Make the mind also to concentrate on the word of God. मनाला देवाच्या शब्दांवर लक्ष लावायला लावा. Let the word of Christ dwell in you richly with all wisdom. ख्रिस्ताचं वचन सगळ्या ज्ञानात तुमच्यामध्ये धनवानपणे राहू देत. Let not the devil close your mind to the word. सैतानाला तुमचं मन देवाच्या शब्दाप्रित्यर्थ बंद करू देऊ नका. Keep the word in your heart and in your mind. शब्द देवाचा आहे तो हृदयात आणि मनात ठेवा. Keep all these 8 points in mind and heart, हे 8 मुद्दे मनात हृदयात ठेवा. because if you keep yourself away from it, you will become a madhouse. कारण स्वतःला या गोष्टींपासून तुम्ही लांब ठेवलं तर तुम्ही वेडघर बनणार आहात. See, because of the tension around. कारण वाईट काळामध्ये टेन्शन अवतीभोवती जे आहे त्यामध्ये आपल्याला वेड व्हायला किती वेळ लागणार Some आहे? people will tell you, don't smile. काही लोक म्हणतील अशा काळात, अरे हसू नकोस, If you smile too much, bad things will happen. खूप हसलास तर वाईट गोष्टी होतील. Or some will say, काही लोक म्हणतील, are you mad? वेडा झाला का काय, Things are so bad. गोष्टी इतक्या वाईट आहेत अवतीभोवती. Bible says, बायबल म्हणतं think on good things. चांगल्या गोष्टींचा विचार करा. Philippians 4:8. फिलिप्पी 4:8. Finally, brethren, सरते शेवटी बंधुजनांनो, whatsoever things are true, whatsoever things are honest, whatsoever things are just, whatsoever things are pure, whatsoever things are lovely, whatsoever things are of good report, if there be any virtue, if there be any praise, think on these things. फिलिप्पी 4:8. शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण आहे, जर काही स्तुतीस पात्र असेल, तर या सगळ्याचे मनन करा. In these days, think on these things. या अलीकडच्या गोष्टींमध्ये आता मी काय विचार करू, हा विचार करा. How will I get money? पैसा कसा How मिळेल will I मला? get this? कसं- How will I? हे You, कसं? you concentrate on God. तुम्ही देवावर मनन करा. Do the right things. देवावर लक्ष लावा, योग्य गोष्टी करा. Don't do wrong things to get money. चुकीचं काम पैसा मिळवायला करू नका. If you keep on doing these things, या गोष्टीचं करत राहिलात your mind and your heart will be strong in the Lord तर तुमचं मन आणि हृदय प्रभूत खंबीर होईल and in the power of His might. आणि त्याच्या बळात खंबीर होईल And you will face less of the problems and more of victory. आणि जीवनात कमी समस्या येतील आणि जास्त विजय येईल. I will pray for you now. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Don't worry about anything. कशाचीच काळजी करू नका. Endure as a good soldier of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या चांगल्या सैनिकाप्रमाणे चिकाटीनं राहा. Things are brightening up slowly, गोष्टी slowly, but हळूहळू surely. उज्ज्वल होत आहेत पण नक्की होत आहेत. If you give up, God cannot do anything. तुम्हीच जर हार मानली तर मग देव काही करू नाही शकत. If you don't give up, हार जो मानली नाही God will open up ways. तर देव मार्ग काढेल He will open up doors that you have never seen. आणि अशी दारं उघडेल की जी तुम्ही कधी पाहिली नाही And it will come to your rescue. आणि येईल तुमच्या पदरी पडेल. God is for you. देव तुमच्यासाठी आहे. Don't let your life become a madhouse. तुझं जीवन असं वेडघर होऊ देऊ नकोस. Don't allow your spouse to become a madhouse. तुमच्या जीवन साथीदारांना वेडघर बनू देऊ नका. Don't allow your children to become a madhouse. मुलाबाळांना तुमच्या वेडघर बनू देऊ नका. Restrain yourself. स्वतःवर लगाम ठेवा. Don't give up. हार मानू नका. As a leader and a head of the house, एक लीडर आणि घरप्रमुख या नात्यानं keep a very good atmosphere at home. घरात जरा चांगलं वातावरण ठेवा रे. A joyful atmosphere. आनंदी वातावरण ठेवा. A confident एक atmosphere. विश्वासाचं वातावरण ठेवा. An atmosphere where the Holy Spirit dwells. असं वातावरण जिथं पवित्र आत्मा राहतो And everything will be fine. आणि होईल सगळं ठीक. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all my people who are watching us live. तुझे मी आभार मानतो जी माझी सगळी माणसं आम्हाला लाईव्ह बघतायत Master, त्यांच्यासाठी. दे बापा, They have joined to hear the word of God. आले ते तुझं वचन ऐकायला सगळे एकत्र बसले आपापल्या घरात. Firstly, I pray, प्रथम मी प्रार्थना करतो let all these 7 points
enter their heart and stay in their heart and mind in Jesus' name. हे सगळे 7-8 मुद्दे त्यांच्या हृदयात जाऊन त्यांच्या हृदयामध्ये येशूच्या नावात राहू देत. Let not the devil pluck it out in Jesus' name. शैतानाला त्यांच्या हृदयातनं हे काढू देऊ नकोस Let येशूच्या their नावात. faith be built up in Jesus' name. त्यांचा विश्वास वाढू दे येशूच्या नावात. Father, I pray दे बाप्पा, मी प्रार्थना करतो those people who need healing, ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे I pray that you heal them in Jesus' त्या name. लोकांना तू आरोग्य दे अशी मी प्रार्थना करतो All येशूच्या the नावात. symptoms should vanish in the name of Jesus. सगळी लक्षणं नाहीशी होऊ देत येशूच्या नावात. And those who are weak, आणि जी माणसं अशक्त आहेत strengthen them, Lord. त्यांना शक्ती दे दे बाप्पा. Let your Holy Spirit energize them. तुझा पवित्र आत्मा त्यांना स्फूर्ती, प्रेरणा, शक्ती देऊ दे. Let them be strong in the Lord in the power of His might. प्रभूमध्ये त्यांना सामर्थ्यवान कर, प्रभूच्या बळात ठेव. Fill them with your peace. तुझ्या शांतीनं त्यांना भर. Those who are hunting for a job, जे नोकरी शोधतायत give them miracle jobs. त्यांना चमत्कारिक नोकऱ्या दे. आता Those- तो नोकरी मिळवायला चमत्कारच दे त्यांना. Those who don't have finance, ज्यांच्याकडे पैसा नाही, open up miracle doors for them. चमत्काराचं दार त्यांच्यासाठी पण Let उघड. provision come from you. पुरवठा तुझ्याकडनं होऊ दे. You said, oh God, तू म्हणाला दे the बाप्पा. Heavenly Father feeds the birds of the स्वर्गीय air. बाप, स्वर्गीय पिता आकाशातल्या पक्ष्यांना खाऊ घालतो. These are your people. ही तर तुझी माणसं आहेत. Feed them, Lord. त्यांना खाऊ घाल प्रभू. Clothe them, Lord. त्यांना नेसव And प्रभू. bless them, Lord. आणि त्यांना आशीर्वादित कर Let their प्रभू. mind be intact and their heart be intact. त्यांची मन आणि हृदय सुरक्षित ठेव. Because out of it are the issues of life. कारण त्यातूनच जीवनी प्रवाह वाहतो. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Every one of you who have joined us this प्रत्येक morning. जण जो आम्हाला बघत ऐकत आहे, Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित होऊ दे. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God's blessing is upon your life. देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनावर नक्कीच आहे. Everything will be fine. सगळं ठीकठाक होईल. So God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Be smiling always. नेहमी हसतमुख राहा. Keep your faith intact. विश्वास सांभाळा. Don't allow the devil to make you a madhouse. सैतानाला तुमचं वेडं घर होऊ देऊ नका. Rejoice in the Lord. प्रभूत आनंद करा. Everything will be fine. सगळं ठीक होईल. So God bless you देव तुम्हाला आशीर्वादित करो. and see you tomorrow again. उद्या आपली परत भेट होईल. Good day. तुमचा दिवस चांगला जाओ.